नमस्ते. आपण व्हिडिओ पाहतो किंवा आपण काही रील्स पाहतो ना, त्या रील्स एका रील्सवर आपण क्लिक केले की जसे आपल्याला स्क्रोलिंगला वेगळ्या वेगळ्या रील्स आपल्या समोर यायला लागतात ना, ज्या पाहतो त्याच गोष्टी आपल्या समोर यायला लागतात. तसंच ना, हे झालं आपल्या अल्गोरिदम असेल किंवा हे आपल्या रील्सच्या बाबतीत असेल, परंतु आपल्या जीवनामध्ये पण ना, आपण जे मनामध्ये आपण ज्या काही गोष्टी साठवून ठेवलेल्या असतात ना, त्याच गोष्टी आपल्याला बाहेर दिसायला लागतात. आणि आपण ना म्हणतो की आपलं जीवनच बदलत नाहीये आणि माझ्या जीवनामध्ये काहीच बदल घडत नाहीये, जैसे थे तसंच जीवन आहे. आपल्याला ना एक सवय लागलेली असते की एखादी वस्तू आहे ना, आपण त्याच्याशी काहीतरी भावनिक नातं असतं आणि हे हे जे पण काही भांडं आहे ना, ते ना मला ह्या व्यक्तीनं दिलेलं आहे. एकदा ते भांडं दिसलं ना की ते विचार आपल्या मनामध्ये यायला लागतात. काही गोष्टी आपल्या सोबत जोडलेल्या असतात, त्या जर गोष्टी आपण मनातून काढून टाकल्या तर आपलं जीवन बदलू शकेल. आपण काही गोष्टी सोबत आपण जोडत जातो, मनामध्ये तयार होतात, कुठेतरी मनामध्ये त्या गोष्टीचा विचार येतो आणि त्याच गोष्टी आपण बाहेर पाहायला लागतो. बघा, आपल्या जीवनामध्ये ना आपण ना सतत काय करतो की पैशाच्या बाबतीत असेल, बऱ्याच गोष्टी असतील, त्या ना गोष्टीचा आपण मनामध्ये विचार करतो की हे माझ्यासोबत असंच घडतं, हा व्यक्ती असाच आहे. आणि आपण ना कुठल्याही गोष्टीमध्ये ना नकारात्मक विचार करायला लागतो आणि त्या गोष्टीची पूर्ण हिस्ट्री आपल्या समोर यायला लागते आणि त्याच गोष्टी आपल्याला बाहेर दिसायला लागतात. मनातील जर आपण त्या भावना जर आपण काढून टाकल्या तरच आपल्यामध्ये तो बदल घडू शकेल. की आपण ना रिकामं झालं पाहिजे, आपलं मन रिकामं झालं पाहिजे, परंतु ते मन केव्हा रिकामं होईल, जेव्हा मनामध्ये काही गोष्टी आपण साठवून ठेवलेल्या त्या काढून टाकू किंवा आपण नव्याने आपल्या जीवनामध्ये काही नवीन आपण शिकण्याचा प्रयत्न करू. आणि ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये ज्या पण काही चांगल्या गोष्टी आहेत त्या मनामध्ये भरण्याचा प्रयत्न करू. ते कर्म असू द्या किंवा वस्तू असू द्या किंवा कुठल्या आठवणी असू द्या किंवा कुठल्याही गोष्टी जर आपण काढून टाकल्या, मनातल्या गोष्टी जर आपण काढून टाकल्या तरच आपलं जीवन घडू शकेल. आपण म्हणतो की मी त्या व्यक्तीला विसरून गेले, तो व्यक्ती काय बोलला होता तेही विसरून गेले, परंतु मनाला माहिती असतं की ते आपल्या मनामध्ये घर करून राहिलेलं असतं आणि आपण त्याच गोष्टी पुढे घेण्याचा प्रयत्न करतो. जर आपण त्या वस्तू असतील किंवा इतर काही अनेक काही तुम्ही एक्झाम्पल समजू शकता, ते कुठलीही गोष्ट असू द्या आपल्या मनामध्ये ते व्यक्तीशी कुठलीही गोष्ट आपल्या मनामध्ये साठवणूक ठेवली असेल, ती जर मनातून काढून टाकली तरच आपलं जीवन बदलू शकेल, ही माझी 100% खात्री आहे. मनामध्ये ज्या काही गोष्टी नकारात्मकता आहे ती जर आपण काढून टाकली तरच आपलं जीवन बदलू शकेल. जोपर्यंत मनस्थिती बदलत नाही तोपर्यंत परिस्थिती मात्र नक्की तशीच राहणार, ही मला खात्री आहे. म्हणून आपली मनस्थितीवरती कर्म करण्याचा प्रयत्न जरूर केला पाहिजे. पण आपल्या आजूबाजूला ज्या पण काही गोष्टी घडतायत ना, त्यामध्ये आपण इन्व्हॉल्व होतो आणि त्याच गोष्टी आपल्या मनामध्ये आपण ठेवतो आणि तेच आपलं जीवन म्हणून आपण बदलायला लागतो. तर ते जीवन नाहीये, तर आपल्या मनामध्ये आपण जी साठवणूक करतो ते जीवन घडत जातं. आणि आपण त्या जर गोष्टी आपण काढून टाकल्या आणि चांगल्या गोष्टी आपल्या हिताच्या काही गोष्टी आपल्या मनामध्ये घेतल्या तरच आपलं जीवन बदलणार आहे. म्हणून मनात जे भाव आहेत तेच आपल्याला बाहेर दिसतात. आठवणी किंवा मनातल्या गोष्टी आपलं जीवन बदलत नाही, तर मनातल्या गोष्टी बदलून आपलं जीवन बदलतं, हे मात्र नक्की आहे.